नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामातील निष्काळजीपणामुळे आणखी एक भीषण अपघात घडलाय। कालिका माता मंदिर ते खोटेनगर दरम्यान रस्ता खरडल्याने दुचाकीचा तोल जाऊन महिला रस्त्यावर पडली। यावेळी भरधाव टँकरने तिला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात तिचा मुलगा गंभीर जखमी झालाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बायपास बंद असल्याने सर्व अवजड वाहतूक मुख्य महामार्गावरून सुरू आहे। त्यात ठिकठिकाणी खड्डे, चुकीच्या पद्धतीने तयार केलेले चौक, बंद सिग्नल, अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे दर महिन्याला 2 ते 3 अपघात होत आहेत। काही ठिकाणी दुकानदारांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवल्याचा दावा देखील केलाय। खराब रस्त्यामुळे हा बळी गेलेला आहे, त्याची सरकारने दक्षता घ्यावी आणि यापुढे अशी घटना घडणार नाही त्यासाठी रस्त्याचं काम व्हायला पाहिजे। किती दिवसापासून खराब आहे रस्ता? रस्ता तर भरपूर वर्ष झाले खराब आहे, रस्त्याचं काम होतच नाही। खूप अपघात झाले आतापर्यंत भरपूर अपघात झाले, कालिका मंदिरापासून तर तिथपर्यंत। त्यासाठी बायपास करण्याची जास्त गरज आहे। तो बी बंद झालाय, तोही बंद झालेला आहे, आता तो सुरू करायला पाहिजे आणि तरसोद पासून तर खोटेनगर पर्यंत बायपास व्हायला पाहिजे। कालिका माता चौफुली ते खोटेनगर दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू असल्याने जुना डांबरी रस्ता अनेक दिवसांपासून खरडून ठेवण्यात आला होता। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेला पृष्ठभाग आणि धुळीमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। स्थानिकांच्या मते या महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। बोला का? मी अर्जुन कळुमाळे बोलतोय। माझ्या मिसेस आज सकाळी 8:15 वाजता अजिंठा चौफुलीवर ऍक्सिडेंट झाल्यामुळे देहांत झाले। रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला। गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या। खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे झालंय का सगळं? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय। काय मागणी काय आपली आता? याच्या पुढे कधी अपघात झाला होता का असा कोणाचा कुटुंबात तुमच्या खराब रस्त्यामुळे इथे? हा त्या एक वेळा त्यांना चौफुली त्या रस्त्यावर चिंचोली रोडवर झाला होता। मोटरसायकल वाल्याने ठोकलं होतं। यांनाच का? हा, काय झालं होतं तेव्हा? त्यांना त्या डोक्याला लागलं होतं थोडं। मिसेसला तुमच्या? हो, आणि मुलाला घसरडे लागलं। तेव्हा पण रस्त्यामुळे झाला होता का अपघात? हा रस्ता चांगला होता, पण ते गाडीवाल्याने ठोकलं, खोदल्यामुळे झाला। रोडाचं काम चालू आहे, सिंगल आता काय मागणी काय आहे बाबा आपल्याला? तर रस्ता चांगला दुरुस्त व्हावा आणि ट्रक चालकाला शिक्षा व्हावी, हेच आमचं। नाव तुमचं? अर्जुन कळुमाळे। मिसेस झालं तुमच्या? हो, माझा मिसेस आहे, माझा फुलांचा व्यवसाय आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता चांगला व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे, मात्र सध्या गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता खरडून खड्डे पडले आहेत, त्यामुळे अनेकांचा अपघात होत आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, तसेच अपघातात असलेल्या टँकर चालकावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी खराब रस्ताच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप केला। रस्ता वेळेत दुरुस्त केला असता तर आज एका कष्टकरी महिलेचा जीव गेला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती आणि दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे। जळगाव शहरातल्या खराब रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत। आता हा रस्ता दर महिन्याला 4-5 दिवसामध्ये एक अपघात होतो। जवळपास गवड सतत त्यांना 400 जास्त लोकांचा झाला आहे। काय नेमकी मागणी असणार आहे, काय तुमचा भविष्य? सर, रस्ता कमल पॅराडाईज पासून अजिंठा चौफुलीपर्यंत सिंगल लाईन चालू आहे। पण त्यांनी रोडाचं सिमेंटच्या रोडाचं काम चालू केलेलं आहे, पण त्याच्या आधी रस्ता असा खणून ठेवलेला आहे की तिथे मोटरसायकलवाला जर गेला जोरात म्हणा की हळू म्हणा, ती गाडीचा बॅलन्स जातो आणि तो साहजिकच तो रस्त्यावरनं पडणार आहे। पण हे गाडी त्यांच्या समोर, हे ज्यावेळेस चालत होते मंगलाताई आणि आमचा भाचा, त्यावेळेस समोर चालताना त्याने गाडी धीरे चालवली असताना मागच्या ट्रकवाल्याला किंवा डंपरवाल्याला जो कोणी होता, आता कोण होता मला माहिती नाही, मग त्याला ते समजलं नाही आणि त्याने मागून धडक दिली गाडीला। तर धडक दिल्यामुळे ही उजव्या बाजूला पडली, तो डाव्या बाजूला पडला आणि याच्या अंगावरनं तर गाडीचं चाक गेलेलं आहे। जर का रस्ता चांगल्या प्रतीचा असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला काम आहे त्यावेळेस तुम्ही खणा किंवा बॅरिकेड्स बंद लावा तिथे, किंवा रस्ता बंद करा, तेवढा तात्पुरता जर केला असता तर हा अपघात घडला नसता।
अजिंठा चौफुलीपासून तर प्रभात चौकापर्यंत त्याच्याही पुढे रस्ता खणून ठेवलेला आहे. सर्व्हिस रोड सुद्धा तिथे रोडाचं काम चाललं. आमची मागणी एवढीच आहे की रोडाचं काम तात्काळ व्हायला पाहिजे. जे लोकांचे जीव असतील अपघात घडणार नाही तेवढी काळजी शासनाने घ्यायला पाहिजे. यावेळेस नेमकं ते रस्ता खरडून ठेवलाय पूर्ण. खरडून ठेवलेला आहे. त्याच्यावरनं तुम्ही स्वतः गाडी चालवून बघा, तुम्हाला लक्षात येईल की माणसाचा बॅलन्स कसा जातो त्याच्यावर. खराब रस्त्यामुळेच मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळेच मृत्यू झालेला 100%. नाव तुमचं? माझं प्रवीण पाटील. तुम्ही कोणी माहिती आहे? मी भाऊ आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार तक्रारी होत असतानाही प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना न झाल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे. प्रश्न फक्त एका अपघाताचा नाही तर आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर हे रस्ते सुरक्षित होतील हा आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने तयार करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. जळगाव शहरातील या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक महिन्यांपासून वारंवार अपघात घडत आहे आणि अनेकांचा बळी जात आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी असलेला रस्ता. आपण या रस्त्याच्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी आज सकाळी या ठिकाणी भाजीपाला विक्रेता महिलेचा एका टँकरने धडक देऊन त्या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे. आपण या ठिकाणी या घटनासाठी आहोत. आपण पाहू शकतो की ही जी जागा आहे याच ठिकाणी त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे ज्या ठिकाणी भरधाव टँकरने धडक दिली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे हा रस्ता आहे. आपण पाहू शकतो की ह्या गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता आहे खरडून ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी हा रस्त्यावरती दुचाकी चालवणे अत्यंत जिकरीचे काम झालेलं आहे. जवळपास कुठलीही जर दुचाकी येण्याचा प्रयत्न केला तर दुचाकी ही काही भरधाव वेगाने जात नसताना ती हळूवारपर्यंत जाते. त्यामुळे हा ज्या रस्त्यावर दुचाकी हळूहळू जात असताना मागून येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ही घटना घडलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मागणी होतीच. शिवाय या रस्त्यावर वाहतूक कमी करण्यासाठी बायपास रस्ता देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, पण तो देखील आता काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे आपल्या या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या वाहतुकीचा मोठा संताप व्यक्त केला आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे ज्यांनी या ठिकाणी या अपघाताचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. दादा काय सांगाल, आज सकाळी जी घटना घडली होती त्या संदर्भात, म्हणजे तुम्ही अनेक दिवसांपासून या ठिकाणी रोड व्हावा किंवा या रोडची वाहतूक कमी व्हावी अशी मागणी केलेली आहे. आज सकाळची घटना घडली, काय नेमकं प्रकरण होतं? एकदम धक्कादायक, अंगावर शहारे आणणारी घटना घडलेली आहे. याला कारण फक्त हा जो हायवे रोड गेलेला हा और या रोडवर जे ब्रेकर नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे. कारण सकाळी 6 वाजे होणारी घटना म्हणजे एवढा काही ट्रॅफिक बी नव्हता आणि तसं काही बी नव्हता. ब्रेकर जर असता तर हा माझ्या मते हा ॲक्सिडेंट झाला नसता. कमीत कमी ब्रेकरमुळे गाड्याचं स्पीड कमी होते, सगळं होते. ब्रेकर नसल्यामुळे हा अपघात 100% ब्रेकर नसल्यामुळेच हा अपघात झालेला आहे. काय ट्रॅफिक नव्हता. दुसरी एक गोष्ट, या रोडची अवस्था कमीत कमी 20-25 वर्ष झाले अशी झालेली आहे की साधी मोटरसायकल चालवण्याला त्याला त्रास होतोय. कुठे खड्डे आता खणून टाकला आहे. मागे जे त्यांनी रोड डबल करताय, सिमेंटीकरण करताय. 1 महिना झाला त्या रोडले कालिका मातापर्यंत 1 किलोमीटर त्यांचा ते रस्ता पूर्ण झालेला नाही आहे. मग हा रस्ता केव्हा होईल हे तर आम्हाला काही समजायला मार्गच दिसत नाही आहे. हा जो अपघात झालाय आज सकाळी याचं प्रमुख कारण म्हणजे एक सरकार आहे तेही येऊ शकतं. या ठिकाणी स्पीड ब्रेकर देखील नाही आहेत. शिवाय हा जो रस्ता आहे हा वर्दळीचा असल्या कारणामुळे या ठिकाणी जे समांतर रस्ते ते देखील मोकळे नाहीत. काय कारण असेल त्यामध्ये? आता शासनाने योग्य ते पावलं उचलायला पाहिजे. कारण कसं आहे, सरकार मोठा असल्यामुळे बी ट्रॅफिक जाम होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हा जो स्पॉट आहे जिथे ॲक्सिडेंट झालेला आहे हा चौफुली आहे. इकडून बी लोक येणार आहे, तिकडून परत समोरच्या भागाले 2 शाळा आहे, इकडच्या साईडले 3 शाळा आहे. लहान मुलं शाळा सुटल्यानंतर इकडे येतात. ब्रेकर नसल्यामुळे त्याला गाडीवाला थांबत नाही, त्यामुळे पण ट्रॅफिक जाम होतो. कारण लहान लेकरं, रिक्षावाले, स्कूल बसवाले हे सगळ्यांना त्रास होतोय. ब्रेकर असता तर मग ट्रॅफिकला काहीतरी मोकळा असतो ट्रॅफिक. मग ट्रॅफिक काय मोकळा होत नाही. सर्कल आणि हा मुख्य कारण ह्या रस्त्याला अपघात व्हायचा कारण एक तर सर्कल आहे, दुसरा म्हणजे ब्रेकर नाही आहे. म्हणून आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत. दादा काय सांगाल, ही जी घटना घडली होती याचं प्रमुख कारण काय असेल आणि तुमची काय मागणी असेल? याच्या प्रमुख कारण हेच आहे की रोडची अवस्था पाहत तुम्ही आणि हे जे मोठा सर्कल आहे अजिंठा चौफुलीवर
ते काढून टाका, कारण की ते गैरा मोठा आहे, त्याच्यामुळे जास्त ट्रॉफिक जाम होतं आहे. इकडे दोघी साईडना वस्ती आहे. हे इकडे मोठी वस्ती आहे, इकडे पण वस्ती आहे, शाळा पण आहे. लहान लहान मुले ते रोड क्रॉस करताय. इथे फ्लायओव्हर पाहिजे होता. जर फ्लायओव्हर आता नाही टाकणार तर कमीत कमीत ब्रेकर टाका, कारण की हे नेहमी होतोय. 4 दिवस 8 दिवस नंतर एकाच घटना छोटी मोठी जीव जातोय. आज सकाळी 7 वाजता एक बाईचा जीव गेला आहे. ते मोठं डंपरने त्याच्या अंगावर गाडी टाकून दिली आहे. आता प्रमुख मागणी काय आहे तुमच्या? आमची आता प्रमुख मागणी आहे की कमीत कमीत ब्रेकर टाका इथे आणि रोड सही करा. अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो रस्ता आहे या गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे. खराब असताना देखील या ठिकाणी दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून केले जात नाही. त्यामुळे हे अपघात हे वारंवार होत असतात. हे वारंवार अपघात होण्याचं कारण प्रमुख म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत. शिवाय या ठिकाणी जो रस्ता आहे हा पूर्णपणे खरडून काढलेला आहे. या खरडून काढल्यामुळे त्या ठिकाणी हे अपघाताचे प्रमाण जास्त वाढत आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की नागरिकांना देखील या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे की जे रस्ते होत आहे ते रस्ते लवकरात लवकर व्हावे, जेणेकरून लोकांची नागरिकांची वाहतूक म्हणजे जाताना ही घटना घडली. आता हे बघा माझ्यासमोर चित्र की ज्या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी दुचाकीने धडक दिलेली आहे. त्या ठिकाणी खड्ड्यामुळेच हाच प्रॉब्लेम होतोय. नेमकी या ठिकाणी सिग्नल नाहीये, त्या ठिकाणी कुठल्याही पोलीस कर्मचारी नाहीये, म्हणजे भरधाव कारणे या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी या खड्ड्यामुळे किंवा सिग्नल नाहीये आणि दुसरी गोष्ट मागून ॲम्ब्युलन्स येते. त्या ॲम्ब्युलन्सला देखील जाण्यासाठी कुठलाही रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे हे प्रमुख कारण आहेत. आणि शिवाय या ठिकाणी सिग्नल नाही आहेत आणि या सिग्नल नसल्या कारणामुळे हे असे अपघात वारंवार होत असल्या कारणामुळे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच आज सकाळी देखील हा बघा एक दुचाकी रिक्षा चालक त्याने रॉंग साईडला घुसलेला आहे आणि त्यामुळे हे अपघात देखील होण्याचे जे दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल अत्यावश्यक आहे, हे अशी या ठिकाणी असलेल्या नागरिकांची प्रमुख मागणी आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि प्रशासनाने गंभीर न दखल घेतल्यास भविष्य काळामध्ये येथील नागरिक हे रस्त्यावर उतरतील. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आम्ही स्वस्त बसणार नाही अशी देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे. दरम्यान या ठिकाणी आज सकाळी जो अपघात झाला होता त्या अपघाताची कुठेतरी तीव्रता आज सकाळी या ठिकाणी घटनेवरून दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी याकडे लक्ष द्यावे अशी देखील या ठिकाणी मागणी केली जात आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव. आता एका निष्पाप महिलेचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की अजून काही जणांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.